करायची. तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आपण आज एकत्र आलो आहोत संकल्प मीटिंगसाठी शिवसर्वोदय शास्त्राच्या. कारण काल मी घेणार होते हेच लायन्स गेटमुळं. तर त्याचं पण आज आहेच आहे म्हणजे मला वाटतं 12 तारखेपर्यंत ऊर्जा आहे. आणि 12 तारखेला ग्रहण पण आहे. सूर्यग्रहण पण आहे. भारतात दिसणार नाहीये, पण त्याचे परिणाम तर आपल्यावर होणारच आहेत. तर या ऊर्जा खूप बदलल्यात. अ, जुलै एंड पासूनच ऊर्जा खूप बदलल्यात आणि परिवर्तनाच्या ऊर्जा जास्त येत आहेत. तर या ऊर्जा आपल्याला जर घ्यायच्या असतील, तर त्याप्रमाणे आपले संकल्प पण पाहिजेत. तर आपण बघितलं थोडंसं. आपला नुकताच कार्यक्रम झाला अमृता मॅडमचा. मग त्या कार्यक्रमावर त्यांच्या घरी खूप पाहुणे होते, त्यामुळे त्यांना असाइनमेंट देता नाही आली. त्यांनी काढली आहे, पण ती खूप अशी मोठी आहे. त्याला 8 दिवस तरी लागणार आहेत. मग त्यांना म्हटलं मी शनिवार रविवारसाठी सोपी देते. कारण ते करणं फार महत्वाचं आहे. तर आपण आता संकल्प काय ठेवले पाहिजे? 13 तारखेला मला असं वाटतं प्रतिपदा आहे. 13 ला प्रतिपदा आहे. त्याच्यासाठी आपण काय संकल्प असले पाहिजेत, यासाठी आज आपण थोडंसं बघूयात. तर याच्यामध्ये नुकतंच आपल्या चक्रा ध्यानाचं सर्वात जरा कॉमन आधी सूचना येते. चक्र ध्यानाचा आपला कार्यक्रम झाला. आपण त्याच्यात 2च चक्रांचं केलं. मूलाधार चक्र आणि ह्याचं स्वादिष्टान चक्र. तर बरेच जण मला पिरॅमिडला सुद्धा म्हटले, "का बंद केला? का बंद केला?" तर काय आहे त्याची उद्दिष्ट खूप ठेवली होती आपण. पण त्या ह्या कोऑर्डिनेटरनीच हे केलं. काही बघा तुम्ही त्याच्यात कोणते कोऑर्डिनेटर आहेत ते. त्यांना तर मी डे 1 पासून सांगते सुधारणा काहीच नाहीये. तेच व्यक्ती असे उशिरा सगळं करतात. दोन्ही चक्राला त्यांनी हे केलं. रेकॉर्डिंगमध्ये नावं नाही घेत मी आता. दोन्ही चक्राचे अनुभव उशिरा लिहिले आणि मग कोऑर्डिनेटरनी असं केलं, की सगळं त्यांना फॉलोच असतं म्हणजे. काय बाकीचे लोकं विचारच करत नाही आणि बाकीच्या लोकांना पण त्याचं काही गांभीर्यच नव्हतं. तर यामध्ये ते एक महत्वाचं कारण ठरलं. त्यांच्यामुळेच जास्त मला वाटायला लागलं आणि बाकीच्यांनी सुद्धा तेवढं गांभीर्याने घेतलं नाही. हे एक महत्वाचं कारण ठरलं. दुसरं कारण ठरलं ऊर्जा खूप होत्या आणि अनुभव दणादण येत होते आणि ज्ञान काहीच नव्हतं. सरसकट सगळ्यांना घेतलं होतं. तर ते सरसकट सगळ्यांना घेतलं नाही पाहिजे कार्यक्रमाला, हे लक्षात आलं. कारण मला फोन येणं, मला मेसेजेस येणं, मग शंका, या सगळ्या गोष्टींनी मी विचार केला जाऊ दे. जे मिळतंय ना, त्याची व्हॅल्यूच कोणाला कळत नाही. आता शंका असेल तर मी काहीच म्हणू शकणार नाही. उलट चांगलं ना, शंका येते, मनात विचारतात ते चांगलं आहे. पण ती पण एक गोष्ट घडली आणि मग मी म्हटलं बंद करून टाकावं आणि मी केलं बंद. आता यामध्ये असं काही नाही, की आता चक्राध्यान संपलं ना आपले रिझल्ट थांबले. कारण मूलाधार चक्र 80% दुसऱ्या चक्रांना ऊर्जा पोहोचवते आणि दुसऱ्या चक्रांना ऊर्जा पोहोचवते आणि एक 2-3 महिने ते काम होणारच आहे, करत राहणारच आहे. मग त्याच्यानंतर ऑब्झर्व्ह करा, बघा, अनुभव लिहा, काय बदल झालेत. कारण संकल्पच एवढे सुंदर पेरले होते आपले. त्या दृष्टिकोनाने प्रयत्न कोणी केलेच नाहीत फारसे. म्हणजे घेतलं नाही कार्यक्रमाला तर थोडं खटकतं मनाला. कार्यक्रम बंद केला तर खटकतं. पण आपण काय करतो हे बघायला नको का? आपण जे केलेलं आहे, जे करायचं सांगतायत मॅडम ते करतोय का? या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. कारण ध्यानाच्या रिलेटेड आता आपल्याला कुंडलिनी ध्यानयोग सुरू करायचा आहे. आता कुंडलिनी ध्यानयोग हा काही सर्वांसाठी नाहीये लक्षात घ्या. कुंडलिनी योगच सर्वांसाठी नाहीये. आता कुंडलिनी योग सर्वांसाठी नाही, त्यामुळे सगळ्या साधकांना मिळणारच नाहीये ते. त्याच्यात प्रश्न येतोच कुठं मला घ्या करायला, रुसवे-फुगवे करायला. आणि काही मग काही लोकांना असं काही म्हणायला गेलं, की काही पण त्यांना वाटतं. हे डोक्यातून काढून टाका आता. असं काही नाहीये, की पैसे दिले तर सगळं मिळेल. इथे तर नाही मिळणार तुम्हाला. दुसरीकडे मिळत असेल. इथे नाही मिळणार तुम्हाला. इथे क्वांटिटी नकोच आहे. आपल्याला क्वालिटी हवी आहे.
क्वालिटी असेल तरच देवी जास्त त्या क्वालिटीच्या ऊर्जा येणार आहेत. आणि हे जे काही साधक आहेत ना, पुन्हा-पुन्हा चुका करणारे, त्यांना पण नाही मिळणार पुढच्या कोर्सेसला यायला. महत्वाचं तुम्हाला जे लिखाण करायचे ते वेळेत तुम्ही केलं पाहिजे. आणि वायुतत्वात राहू नका. चुका त्या करू नका. नाहीतर पुढच्या कार्यक्रमांना नाही मिळणार तुम्हाला. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, कोणी का असेना. तर त्याच्यामध्ये ह्या ज्या ऊर्जा येतायत, दैवी ऊर्जा ज्या येतायत, त्या ग्रुपला येतायत. ग्रुप डायनॅमिक सुरू आहे. ग्रुपची चेतना सुरू आहे. मी तुम्हाला सांगते, ह्या ज्या ऊर्जा आपल्याला गाईड करतायत किंवा ज्या येतायत आपल्यासाठी, त्या कुठल्या बेसवर येतायत? एक नियंत्रण आहे ग्रुप ऊर्जेचं म्हणून येतायत. कारण जर आपण आता हस्तमुद्रेचं उदाहरण घ्या. हस्तमुद्रा किती लोकांनी घेतलंय? 40-42. नेहमी तोच ऑप्टिमम नंबर कसा येतो? जो आपण इंटरनॅशनल पुस्तकात जो ऑप्टिमम नंबर बघितला, तोच कसा साधला जातो आपल्या? हे कधी विचार केलाय का तुम्ही? 50, 55, 60 लोकं का नाही होत? 30 का नाही होत? 20 का नाही होत? खूप सुंदर बघितलं तर मिळते आपल्याला. पण त्याचं चीज न ठेवणारे काही अपात्र साधक असतात. ठीक आहे, चांगल्या ह्याच्यामुळं ते पण ड्रिव्हन होतात, ऊर्जा काही होते. त्या गोष्टीला थोडं ठीक आहे. तर ह्यामध्ये हस्तमुद्रांचेही खूप अनुभव येतायत. हे का येतायत? ते काही मंगलढेणमुळे बिलकुल येत नाहीयेत, लक्षात घ्या. मंगलढेण फक्त इथे बसलीये. ते येतायत तुमच्याच क्वालिटी किंवा आपला ग्रुप ऊर्जा आहे त्यामुळे येतायत. आणि ह्या ज्या दैवी ऊर्जा आपल्याला सपोर्ट करायला पाहतायत, आपल्याला काही करून घ्यायला पाहतायत, आपल्याला कुठल्या रस्त्यावर आणून पाहतायत. त्यामध्ये सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचंय, की हे फक्त ग्रुपसाठी होणार आहे. त्यामुळं ग्रुपचे जेव्हा-जेव्हा ध्यान साधनेयुक्त कार्यक्रम असतील, त्यावेळेला जरूर यायचं आहे. तिथे तुम्ही पैशाकडे बघू नका. पैशाकडे नाही बघत तुम्ही, पण काहीतरी स्वाभिमान असतो. मला कशाला हे, मला कशाला ह्याची गरज, असे स्वाभिमान असतात. प्रत्येक इगोइस्टिक काही पर्सनॅलिटीज आहेत. अशा पण गोष्टीमुळे येत नाहीत. मला काय गरज आहे असं. तर तसं करू नका. गरज नसते. गरज सगळ्यांना सगळीच असते असं नाही मला म्हणायचंय. पण ज्यांना गरज असूनही, जे करत नसूनही येत नाहीत त्यांच्याबद्दल मी बोलतीये. जे स्वतःहून करतात तर ते उत्तमच आहे, करताय तुम्ही तर. पण तरी सुद्धा पर्सनल ह्याला या ऊर्जा येणार नाहीत. हे पुरेपूर लक्षात घ्या. तर हा जो अनुभव येतोय, तो त्या सपोर्ट जो काही एझोटेरिक सपोर्ट आहे, आता आपल्याला सनातन गोष्टींकडे जायचं. मुद्रा हे सनातन आहे. म्हणून मुद्रांचे फायदे खूप येतात. असं जरी मी म्हटलं, तरी प्रत्येक ठिकाणी मुद्रा शिकवताना हे येतीलच असं नाहीये. ते तेवढंच घ्या लक्षात. नाहीतर तुम्हाला असं वाटेल कुठेही ग्रुप असेल तर हे सगळं मिळणार आहे, असं काही नाहीये. करून बघा तुम्ही मुद्रा वर्ग. 5,000 चा करून बघा. नाहीतर 25,000 चा करून बघा. एवढे अनुभव येतात का बघा. तर ते लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणून हे जे अनुभव येत आहेत, त्या ऊर्जेला किंमत ठेवायची आहे. मग जे विचारले तेच लिहाणं. कोणाचं काय तर कोणाचं काय लिहिणं चाललेलं असतं. मला जे हवं असतं त्यातून ते मिळत नाही लक्षात घ्या. मी 5-5 मिनिटं 6 मुद्रा करून अनुभव लिहा म्हटलं तर मुद्रेवाईज लिहायची काही गरज आहे का? ज्यावेळेला मुद्रेवाईज लिहा म्हणते त्यावेळेला काहीतरी 2 ओळी लिहून पोस्ट करायच्या. असं नका ना करू तुम्ही. मला जे साधायचं असतं, की कुठपर्यंत हे पोहोचलंय, कुठपर्यंत राहिलंय, ते नाही होऊ शकत. तुम्ही भरमसाठ लिहिताना, नको तेवढं लिहिताना. पुन्हा-पुन्हा मी म्हणते प्रश्न नीट वाचा ना 4 वेळा. इतरांनी काय लिहिलं ते वाचू नका ना कृपया करून. प्रश्न काय आहे बघा आणि मग लिहा ना, विचार करून लिहा ना. सगळ्या मुद्रा शिकून झाल्यात आता 6. त्याच्यामागं एक उद्दिष्ट होतं, की 6 मुद्रा 5-5 मिनिटं केलं तर टोटल काय इफेक्ट येत आहे? दुसरा उद्देश असा होता, की तुम्हाला लक्षात राहणं 6 मुद्रा. ते पण होतं ना तुमच्या तुमच्या लक्षात होणं, काही रिव्हिजन करणं, नाही आठवलं तर ग्रुपवर विचारणं, ही मुद्रा मी विसरले, कशी करायची? यासाठी ते होतं ना. मग प्रत्येक मुद्रेचं तुम्ही लिहिता 5-5